हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, मुंबई हायकोर्टची वॅकन्सी निघालेली आहे. त्यात शिपाई हमालच्या 850पेक्षा जास्त जागा आहे. त्याचे फॉर्म कसं भरायचा ते आज आपण पाहणार आहोत. ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नाही आहे, 5 डिसेंबर त्याची लास्ट डेट आहे, म्हणून ते फॉर्म लवकरात लवकर भरावी. खूप चांगली वॅकन्सी आहे, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. याचे लोकेशन मुंबई, पुणे आणि औरंगाबाद भेटणार आहे. नागपूर भेटणार आहे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर. त्यामुळे ही लोकल जॉब घेण्यासाठी खूप चांगली आहे. मुंबईचे विद्यार्थी मुंबईमध्ये जॉब करू शकतात, नागपूरचे नागपूरमध्ये और औरंगाबादचे औरंगाबादमध्ये. ठीक आहे, चला आपण पाहू का फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे, तर हे आहे बॉम्बे हायकोर्टची ऑनलाईन लिंक. हे मी ओपन केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. याचं लेआउट कसे आहे, याच्यामध्ये होम ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. इथून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये गाईडलाईन्स आहे ॲप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं, तर तुम्ही ते चांगल्यानं वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरायला इझी जाईल. ठीक आहे, तर हे फॉर्म आहे. चला, इथे रजिस्ट्रेशनमध्ये सर्वात पहिले आपल्याला जावं लागेल. सर्वात पहिले रजिस्ट्रेशन करायला लागेल. ते आपल्याला लॉग इन ID पासवर्ड भेटेल, नंतर आपण फॉर्म भरू शकतो. तर ठीक आहे, हा लेआउट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या रजिस्ट्रेशनच्या फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हमाल फरायसाठी. ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता डेट ऑफ ॲडव्हान्समेंट आहे. इथून आपल्याला पोस्ट सिलेक्ट करायची आहे पिऊनची. ठीक आहे, मग खाली आहे कुठे अप्लाय करायचं आहे, तर मतलब बॉम्बे, नागपूर की औरंगाबाद. तुम्ही जिथे राहता ते जवळपास सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला ते सोपी जाईल जॉब करायसाठी. ठीक आहे, तर मी इथे सिलेक्ट करतो तिघापैकी कोणतं एक. ठीक आहे, मी क्लिक केलेलं आहे औरंगाबादला. नंतर इथे खाली दिला आहे नेम, तर नेम आपण टाकूया. इथे लक्ष ठेवायचं की जसं त्याचं लिहिलं आहे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, त्या हिशोबाने नाव टाकायचे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सरनेम पहिले लिहिलं राहते 10च्या मार्कशीटवर, तसं नको लिहा. इथे फर्स्ट नेम लिहिलं आहे, इथं फर्स्ट नेम लिहायचं, मिडलमध्ये मिडल नेम आणि लास्टमध्ये लास्ट नेम. ठीक आहे, नंतर ॲड्रेसमध्ये तुम्ही स्वतःचा ॲड्रेस टाकजा, डिस्ट्रिक्ट टाकायचं, पिनकोड टाकायचा तुम्ही, नंतर नॅशनॅलिटी इंडियन, डोमेसिलचे तुम्ही महाराष्ट्राचे आहे की नाही, ईमेल ID टाकायचे तुम्ही. फॉर्म स्लो भरायचं पण बरोबर भरायचं, कारण एकही इन्फॉर्मेशन चूक निघाली तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकते. ठीक आहे, तर आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर अचूकरित्या भरायचा. नंतर आधार नंबर टाकायचा आहे, जेंडर सिलेक्ट करायचं तुम्ही. तुमच्याकडे एक्स्ट्रा मोबाईल नंबर असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, पण जो मोबाईल नंबर तुमचा चालू आहे, ज्याची इन्कमिंग बंद नाही झाली पाहिजे, असं भरायचं. ठीक आहे, नंतर रिलिजन टाकायचा आपला, डेट ऑफ बर्थ टाकायचा, प्लेस ऑफ बर्थ टाकायचा, मॅरिड स्टेटस, तुम्ही डिफरंटली एबल आहात का ते टाकायचं. आणि पहा तिथे एक नोट आहे की डज द कॅन्डिडेट हॅव 7 स्टँडर्ड पास मार्कशीट इश्यूड बाय द स्कूल ऑफ किंवा अथॉरिटी. म्हणजे तुमच्याकडे 7 स्टँडर्डची मार्कशीट आहे का, कारण ही पिऊनची जी पोस्ट आहे ती 7 स्टँडर्डच्या बेसिसवर आहे, त्यामुळे ती मार्कशीट आवश्यक आहे. पण तुम्हाला माहीत आहे की 7 स्टँडर्डची मार्कशीट आतापर्यंत राहणार, तेही कधी कधी काही लोकांना पैसे नाही राहत, त्याचेही ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे अगर ज्याच्याकडे येस आहे मार्कशीट तर त्यांनी येस टाकायचे, ज्यांच्याकडे मार्कशीट नाही आहे त्यांनी तिथे नो सिलेक्ट करायचं. ठीक आहे, आणि त्या नोमध्ये मार्क हे टाकायचे 50%. म्हणजे ज्याची तुमच्याकडे मार्कशीट नाही तर तुम्हाला माहिती नाही राहणार किती पर्सेंट भेटले होते, मग तुम्हाला माहिती आहे पर्सेंट किती भेटले आहे, तरी पण तुमच्याकडे प्रूफ तर नाही आहे ना 7च्या मार्कशीटच्या, त्यामुळे तिथं तुम्ही ॲव्हरेज किंवा अंदाजे 50% मार्क टाकावं लागेल.
ठीक आहे. तसं तुम्हाला मी नोट दिलेली आहे. ठीक आहे, मी फॉर्म भरत आहो. जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तिथे तुम्ही लिहून बी येणार आहे की कसे काय आहे. तुम्हाला बरोबर नोट लिहिणार आहे. तुम्ही नोट चांगल्यानं वाचा, जेणेकरून तुमच्याकडून काही चूक नाही होणार. ठीक आहे. जसं मी नो सिलेक्ट केला आहे. ठीक आहे. 7 स्टँडर्डच्या इयरपासून तर माहीत राहील. मार्क 50 टाकायचे आउट ऑफ 100. ठीक आहे. पण जेव्हा एस राहिले तर तुमच्याकडं मार्कशीट ते राहणार आहे ना. मार्कशीटमध्ये जे जे आहे ते टाकायचे. आणि आपल्याकडं प्रथम सत्रांत द्वितीय सत्रांताची एक्झाम होत होती, तर तुम्ही द्वितीय सत्रांचे मार्क टाका. ठीक आहे. इथे मी इयर सिलेक्ट करत आहो. इयर सिलेक्ट केल्यानंतर मार्क्स टाकायचे ज्यांच्याकडे नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी ओरिजिनल मार्क टाकायचे. ठीक आहे. नंतर पुढची प्रोसेस पाहूया. आपले एज्युकेशनल क्वालिफिकेशन अचूकरित्याने भरायचे, कारण तोच मेन आहे तुमच्या सिलेक्शनवर. कारण जसं का मला अंदाजा आहे का तुमच्या मार्क्सवर तुमचे सिलेक्शन होणार आहे, मतलब शॉर्टलिस्ट, त्यांच्यानंतर एक्झाम होणार आहे त्याची. असं काही आहे. पण याबद्दल नवा व्हिडिओ बनवणार आहोत काय करेक्ट आहे ते. यामध्ये फक्त आपण फॉर्म भरायचं पाहणार आहोत. ठीक आहे. 7 स्टँडर्डनंतर तुमचे 10 स्टँडर्ड, 12 स्टँडर्ड, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही सगळे टाकू शकता. ठीक आहे. ठीक आहे. 7 स्टँडर्डनंतर 10 सिलेक्ट करायचं. इथे लिहिले कोणती स्पेशल स्किल आहे का. येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं. लँग्वेज साधारणतः आपल्याला मराठी तरी येते, हिंदी येते आणि इंग्लिशही येते, तर त्यांनी टिक करायचं. इंग्लिश नसणं येत असली तरी टिक करायचं, कारण इंग्लिश येणं गरजेचं आहे यांच्या हिशोबानं. आपल्याला तिथे जाऊन इंग्लिश तर बोलायची नाही आहे, पण काही वर्ड आपल्याला माहीत राहते ना, हॅलो गुड मॉर्निंग वगैरे, मग तिथे टिक करायचं. ठीक आहे. नो त्याला अनटिक नाही ठेवायचं, इंग्लिशला टिक करायचं. बाकी ऑप्शनच आहे की तुम्ही गव्हर्मेंट अप्लाई आहे का, तुमच्याकडे काही क्रिमिनल ऑफेन्स झाला आहे का, ते सगळे नो 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 सिलेक्ट करायचे. ठीक आहे. नंतर इथं पहा, इथे आपल्याला टाकायचे आहे नेम ऑफ द 2 रिस्पेक्टिव्ह डेजिग्नेटेड पर्सन, ज्यांच्याकडून आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट घेणार आहोत. जे रिस्पेक्टेड हे कोणी चांगला पोस्टवर पाहिजे, म्हणजे प्रिन्सिपल किंवा अधिकारी किंवा नगर परिषदेचे अध्यक्ष वगैरे किंवा टीचर्स. नॉर्मली प्रिन्सिपलचं घेण्यात बरं राहील, किंवा नगरसेवक वगैरे. ठीक आहे. त्यांचे नेम, ऑक्युपेशन, मोबाईल नंबर, ॲड्रेस टाकायला लागेल आपल्याला. ठीक आहे. हे टाकणे कंपल्सरी आहे. माहीत नाही याच्यानं का होते, तर हे तर मला युजलेस वाटते, पण हे प्रोसिजर आहे तर आपल्याला करायचं लागणार आहे. ठीक आहे. नंतर आहे फी डिटेल्स. आपल्याला फी ह्यावेळेस तर हदच केली आहे लोकांनी. 1000 रुपीज फी दिलेली आहे. माहीत नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काय झालं आहे, एवढी फी पिऊनसाठी, म्हणजे आउट ऑफ द लिमिट आहे. ठीक आहे. तरी आपल्याला भरावं लागणार आहे. ऑनलाईन पेमेंट करा तुम्ही 1000 रुपीजचं. नंतर तिथे आहे फोटो, स्वतःची फोटो टाका, स्वतःची सिग्नेचर टाका. नंतर सिक्युरिटी कोड टाकून आपल्याला डिक्लेरेशन टिक करून सबमिट करायचं आहे. ठीक आहे. तर हा फॉर्म होता मेन पेज. नंतर हे सगळं झाल्यावर ते क्लिक करायला लागेल ऑनलाईन पेमेंटसाठी. तर तुमचा असा लेआउट उघडणार आहे. तिथे मध्ये जाऊन पेमेंट गेटवेमध्ये जाऊन तुम्ही पेमेंट करू शकता. तिथे बी सिलेक्ट करायला लागेल का तुम्ही कोणाला अप्लाय केला आहे पिऊन हमालसाठी. पोस्ट नेम टाकायचं आहे, लास्ट नेम, मिडल नेम, फर्स्ट नेम, मोबाईल ईमेल ID, ॲड्रेस लाईन वगैरे वगैरे. हे सगळं तुम्ही भरून घ्या स्वतःच्या हिशोबानुसार. ही इन्फॉर्मेशन तुम्ही
अचूकरित्या भरायची, कारण याच्यावर तुमचे पेमेंट डिपेंड राहते. पेमेंट सक्सेस नाही झालं तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. म्हणून पेमेंटवर सुद्धा लक्ष द्यायचे तुम्ही. ठीक आहे. नाही तर मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल आय डी टाकायचा आहे. नंतर डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे. नंतर एंटर द टेक्स्ट ॲज शोन इन द इमेज करायचं आहे. कॅप्चर टाकायला लागेल तुम्हाला. नंतर इथे नेक्स्ट करायचं आहे तुम्ही. ठीक आहे. असा पेमेंटचा हे राहील का तुम्ही सक्सेसफुली पेमेंट केलं आहे म्हणून. ठीक आहे. पेमेंट झाल्यानंतर नेक्स्ट करायचं. इथून पेमेंट करायचं. नॉर्मली तुम्ही UPIने करू शकता, स्कॅनरनं करू शकता. त्याच्यामुळं स्कॅनरची फोटो स्क्रीनशॉट घ्यायची, ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होते. मग तिथून ते पेटीएम वगैरेमध्ये जाऊन ते स्कॅन करून पेमेंट करायचं. ठीक आहे. किंवा तुमचे VPN बी टाकू शकता तुम्ही, जसं तुमचे मोबाईल नंबर @पेटीएम वगैरे राहते तसं. पण नॉर्मली स्कॅनरनं केल्यानं इझी राहते. ठीक आहे. इथं QR कोड किंवा VPN टाकून तुम्ही पेमेंट करू शकता. तसा QR कोड आला आहे, हा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता ₹1000. ते एकदा पेमेंट कंप्लीट झालं का तुम्हाला तुमचं फॉर्म डाउनलोड करावं लागेल. म्हणजे नेक्स्ट करून डायरेक्ट प्रिंट रिसिप्ट येईल. ठीक आहे. ही रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करायची आणि स्वतःकडे सुरक्षित ठेवायची, कारण हे एकदा होऊ शकते पेमेंट रिसिप्ट. ठीक आहे. चला ठीक आहे. हे पेमेंट झालेलं आहे. हे काही विंडो राहणार आहे पेमेंट नंतरची. तिथे तुम्हाला SBI सिलेक्ट रेफरन्स नंबर टाकायला लागेल. तुम्हाला जेव्हा तुम्ही पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला एक SBI रेफरन्स नंबर भेटणार आहे. तो रेफरन्स नंबर तुम्हाला त्या ब्लॅकमध्ये टाकायचा आहे. DU वगैरे जो तुमचा रेफरन्स नंबर येणार आहे. ठीक आहे. हा ॲग्री करायचं आणि याला सबमिट करायचं. ठीक आहे. जर तुम्हाला तुमचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे तर तुम्ही ईमेल आय डी तिथे क्लिक करणार आहे की फायनल रजिस्ट्रेशन ID म्हणून. तर तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन नंबर, ईमेल ID, मोबाईल नंबर टाकून, डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही स्वतःच्या रजिस्ट्रेशन ID किंवा स्वतःचे फॉर्म ओपन करू शकता. ठीक आहे. तर हा फॉर्म फिलिंग होता बॉम्बे हायकोर्ट पिऊनचा. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. कोणतीही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. व तुम्हाला दुसऱ्या पोस्टसाठी फॉर्म भरायच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कंप्लेंट करू शकता. मी ट्राय करीन तुमची क्वेरी सॉल्व करायचा. ठीक आहे. तर हा फॉर्म नक्की भरा. खूप चांगली पोस्ट आहे. स्टेट गव्हर्मेंटसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली पोस्ट आहे ही. त्यामुळे प्लीज हा फॉर्म भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. थँक्यू. सबस्क्राईब माझे चॅनल. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.